वहिनी तयार आहेत, चला भेटूया. नमस्कार. 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 नाव सांगा. हर्षदा हरिश्चंद्र शिवगण. शिवगण. हा. माहेरचं नाव? नीता श्रीपत राडी आहे. माहेर कुठलं? ठाणा. राडी आहे. हा राडी आहे. म्हणजे राडे. राडे. हो. द्या ओळख कर. हे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. या जाऊबाई मोठ्या. नमस्कार. ही बहीण. या नणंदबाई. या सेकंड जाऊबाई. सेकंड जाऊबाई. ही बबली आणि ही माझी मुलगी श्रीजा. बाय. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे, आता गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कुठे? तिथे हे पाहायला आलेले घरी तिकडे. किती वाजता आले? संध्याकाळी 6 वाजता आले. हो. बरं, पहिल्यांदा जेव्हा बघायला आले हम्म. तेव्हा तुम्ही तयारी किती वाजता केली होती? नॉर्मली अर्धा तासाची. आणि आले किती वाजता? आठवा नीट तो दिवस. 6-6:30 पर्यंत आले. लगेच आले? हो लगेच आले. व्हेरी गुड. म्हणजे आधी आलेले ते, पण त्यांचे आमचे जे रिलेटिव्ह जे त्यांना स्टेशनला भेटणार होते त्या दोघांची चुकामुक झाली. हा. त्याच्यामुळे ते येऊ नाही शकले इकडे. त्यावेळेला मी 5 वाजल्यापासून जवळजवळ तयार होऊन बसलेली 8 वाजेपर्यंत, पूर्ण साडी वगैरे आपलं जसं तयार होतं तसं. मग राग आला असेल तुम्हाला? हो भरपूर राग आलेला. सेकंड टाइम मग जेव्हा ते पुन्हा येतो करून सांगितलं तेव्हा मी स्पष्ट घरी सांगितलं की मी आता पुढच्या वेळेला साडी वगैरे काही नेसणार नाही, सिंपल जशी आहे तशीच बसणार. त्यांना पसंत करायचं असेल तर करू देत, नाही तर सोडून द्यायचे असं सांगितलेलं. मग पप्पा म्हणाले ठीक आहे, आपण तू जास्त पॅनिक एवढी होऊ नकोस, मग तसं सांगूया. पण नंतर मग नेक्स्ट टाइम ते आले मग सगळे व्यवस्थित वेळेवर. हो हो. त्यांना सांगितलं हे तुम्ही असं केलेलं पहिल्या नाही, वेळेला? नंतर लग्नानंतर सांगितलं. मग तेव्हा त्यांनी मग सांगितलं की म्हणजे ते गावकार आमचे जे असतात ते आणि ह्याची चूक झाली. कुठलं गाव तुमचं? रत्नागिरी. गेलात गावी? हो लग्नानंतर गेली. काय आवडतं गावी गेल्यानंतर तुम्हाला? गावातलं काय आवडतं? वातावरण आवडतं तिथे. वातावरण शांत शांत. दादरवरून ट्रेननी कधी प्रवास केलाय गर्दीत? हो केलेलं आहे. कसा केला होता पहिला प्रवास? ह्यांनी बोलवलेलं सिद्धिविनायकला जाऊया, म्हणजे साखरपुड्यानंतर सांगितलं की सिद्धिविनायकला आपण जाऊया. तर मी इथून ठाण्यावरून गेली, तर माझ्या गडबडीमध्ये सकाळी लवकर बोलवलं. गडबडीमध्ये माझ्या एवढं लक्षात नाही आलं की मी सेकंड क्लासचं तिकीट काढलेलं आणि फर्स्ट क्लासमधनं गेलेली. नंतर जेव्हा हे खाली जेव्हा ह्यांनी बघितलं तेव्हा ते वैतागले. मग ते नंतर मग जेव्हा मी निघाली परत रिटर्न यायला तेव्हा ते स्वतः मला ट्रेनमध्ये बसवायला आले, म्हणजे पुन्हा नाहीतरी काय प्रॉब्लेम करतील. पण फिरायला वगैरे जायला, मनोरंजनाचे कार्यक्रम बघायला मिसळ वेळ काढता? नाही, सहसा नाही. त्यांना नाही आवडत जास्त फिरायला वगैरे. मग काय आवडतं त्यांना? त्यांना सुट्टी असली तरी पण त्यांचं काम वगैरे चालूच असतं. सोसायटीचे ते ट्रेजरर आहेत, त्याच्यामुळे ते वगैरे हो ते तिकडेच वेळ असतो त्यांना. अच्छा अच्छा. कधीतरी एखादा संडे वगैरे संध्याकाळी मग असं फिरायला वगैरे नेतो मुलीला घेऊन. म्हणजे वेळ देतात? हो थोडाफार देतात. बोलवा ना. बाहेर आहेत, बोलवा. आहो. नमस्कार. 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 काय वहिनींना येतो सांगता आणि 5-5 तास गायब होता? वहिनी गावी काय काय आवडतं तुम्हाला कामं करायला, किंवा कसं काय जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गावी गेलात तेव्हा काय वाटलं तुम्हाला? गावी पहिल्यांदा म्हणजे मी फर्स्ट टाइमच गेलेली गावी, म्हणजे जन्मापासून मी कधी गेली नव्हती गावी. फर्स्ट टाइम तिकडे गेल्यानंतर मध्ये गावचं ते चुलीवरती जेवण करणं, विहिरीवरनं पाणी वगैरे. हो केलं. कसं करतात? चूल कशी पेटवतात? ती फुंकणी फुकून वगैरे. कसं सांभाळतं? इथे समजा चूल पेटवायची असेल तर काय काय लागेल त्याला? लाकडं लावायला लागतील. लाकडं? हा. आणि मग त्याच्यानंतर थोडेसं रॉकेल वगैरे टाकून मग नंतर पेटवायचं ते. पण चूल जी फुंकायची असते त्यावेळेला डोळ्यात धूर जातो? हो भरपूर. कसं काय? पूर्ण मला व्हायचंच नाही ते फुंकायला, पूर्ण डोळे एकदम पाणी वगैरे यायचं, सवयच नसल्या कारणाने. मग तुम्ही ह्यांना नाही सांगितलं? नाही. ते नाही, ते बाहेर बसायचे आणि बघत बसायचे कशी काय करते. म्हणजे कर म्हणायचे, तू कर, फुंक फुंक असं सांगायचे, डायरेक्शन द्यायचे, पण स्वतः यायचे नाही. सवय झाला पाहिजे. हा कळलं पाहिजे. मग इथे काय घरी चूल आहे? नाही, ते गॅस आहे. मग काढा ना, इथे सुद्धा ते आणा गावावर. आणि आता प्रश्न विचारू तुम्हाला. हो. हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी. शोकेसमध्ये मानवी चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स अशी काही चित्र आहेत शाळेतील, म्हणजे जी चित्र शाळेतील प्रोजेक्टसाठी बनवलेली आहेत ती चित्र किती आहेत? 7 आहेत. अभिनंदन, उत्तर बरोबर. वहिनी, मिस्टरांचा आवडता क्रिकेटपटू कोणता? सचिन तेंडुलकर. बरोबर. तुम्ही सांगा, वहिनींनी साखरपुड्याला कोणत्या रंगाची साडी नेसली होती? हिरव्या रंगाची. छान, हे सुद्धा बरोबर. 3 उत्तरं बरोबर आली. आणि आता ह्या कोड्याचं उत्तर द्या. माझ्या आईला 2 मुलं आहेत, पण तिचा मुलगा माझा भाऊ नाही, मग कोण आहे तो? मीच आहे.
तुम्हीच हो. अभिनंदन. हे 1 2 3 4 5 हे बक्षीस तुम्हाला मिळालं. लक्ष्मी तुमच्या घरात आली. अभिनंदन. थँक्यू. आपण कुटुंबाला नमस्कार. नमस्कार. काय एवढा आवाज कमी झाला तुमचा पण? नमस्कार. नमस्कार. सासूबाई नमस्कार. नमस्कार नमस्कार. या शेजारचे आहेत का? हो. कोण शांत आहे दोघांपैकी? दोघेही शांत आहेत. ननंदबाई तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही राहायला कुठे आहे? मग तुम्हाला कसं कळलं इकडे शांत आहे ते? हो रोज येता? 8 दिवसांनी. काय लक्ष ठेवायला? मग बघायला माहेर आहे म्हणून. बरं वहिनी, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची झाली तर काय करा? सुट्टीच्या वेळेला पण म्हणजे घरी कमी वेळ देतात. बरोबर. का हो? आणि ऍटलीस्ट सुट्टीच्या दिवशी तरी पूर्ण असं द्यायला पाहिजे ना. त्या सोसायटी? हा सोसायटी. ते ट्रेजर असल्यामुळे ते सकाळी नाश्ता वगैरे चहा पाणी आटपलं की तयार. सोसायटीच्या ऑफिस का सोसायटीच्या ऑफिसमध्ये नाश्ता वगैरे नाही मिळत? नाही मिळत. म्हणजे तो बरं झालं नाही मिळत, त्यामुळे तेवढा वेळ तेवढा तरी वेळ तरी घरी राहतात. हो, नाही ते तर पण तिथेच खरं आहे. राहिले असते. नाही पण सोसायटीचे कामं पण सुरू आहेत ना खाली, बघितली. मग केवढी जबाबदारी आहे त्यांच्यावर. पण जरा घरी वेळ देत जा ना. नाही रविवारचं मी त्यांना फिरायला वगैरे एक अर्धा दिवस हा, कधी 15 दिवसांनी वगैरे असं हा? 2-3 संडे गेल्यानंतर एखादे संडे नेतात. घेऊन फिरायला. जातात ना. हो. प्रत्येक संडेला फिरायचं वाटतं. हो. बरं वहिनी, आता अभिनय करणार. हा खरा वेळ सुरू झाली. आपण दोघं विमानाने देशाबाहेर क्रिकेट बाहेर जाऊ. क्रिकेट बघायला जाऊ. क्रिकेट बघायला का क्रिकेट क्रिकेट खेळायला. खेळायला? दोघे खेळणार? मग बघायला. आपण दोघे विमानाने क्रिकेटची मॅच बघायला देशाबाहेर जाऊ. अभिनंदन. वा वा वा. छान छान छान. सगळं आलं. वहिनी, हे 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. खुश झालात ना क्रिकेटची मॅच म्हटल्यावर?